नमस्कार मंडळी, मी निखिल काटे. लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आखाडा खरं तर सांगोला शहरामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील जी राजकीय रणनीती असणार आहे ती कशा पद्धतीची असणार आहे, या अनुषंगाने आज आपल्या लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती गुटुगडे बंधू आहेत. आणि सांगोल्याच्या खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या आखाड्यामध्ये त्यांची जी काही व्यूहरचना आहे, रणनीती आहे, ती कशा पद्धतीची आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जर आपण बघितलं तर नगरपालिकेची जी काही निवडणूक होती ती पार पडली आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं खरं तर बिगुल त्या ठिकाणी वाजला आपल्याला म्हणावं लागेल. जरी अद्यापर्यंत जाहीर जरी नसली तरी कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून खरं तर खेडोपाडी गावगाड्यामध्ये आपल्याला पळताना किंवा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जी तुमचा खरं तर अजेंडा ठरलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कशा पद्धतीने ठरला? उद्या ज्याला आम्ही पत्रकार परिषद घेऊन या सांगोल तालुक्यातील जे काही छोटे छोटे पक्ष आहेत, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी असेल, BSP असेल, तसेच समविचारी अजून काही पक्ष आहेत, MIM असेल, अशा अनेक पक्षांना घेऊन आम्ही उद्या ज्याला रणनीती ठरवणार आहे. आणि त्यातून जी काही विस्थापित लोकांना संधी मिळालेली नाही निवडणूक लढण्याची, त्यांना आम्ही संधी निर्माण करून देऊन इथल्या प्रस्थापितांना घराचा रस्ता दाखवण्याचं काम ही जनता करेल. पण या वेळेला बघितलं तर नगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही काही उमेदवार उभा केले होते, पण त्या ठिकाणी तुम्हाला खरं तर अपयशाला सामोरं जावं लागलं. काय वाटतं? मला सांगा की एक एक मतदाराला 5-5, 6-6 हजार एक एक कॅन्डिडेट देत होता. प्रमुख 3 कॅन्डिडेट होते. मग पैशाचा वापर, एवढा यंत्रणेचा वापर, पोलीस बळाचा वापर जर केला असला तर सर्वसामान्य माणसाचा निवडणूक लढणं कठीण विषय झालेला आहे. त्यामुळे आमच्या कॅन्डिडेटला कमी मतं पडलीत. मग यामध्ये खरं बघितलं तर लोक जे आहेत ती पैशाच्या पाठीमागे आहेत आणि लोकशाही कुठं तर हरवलेली वाटते. तसा विषय नाही. लोकांनी तर काय करावं? एकदा निवडून आला की तो माणूस कधी त्यांच्या समस्या विचारायला जातच नाही. मग लोक पण म्हणतात की बाबा तू येतच नाही परत, तर आता आलाय तर त्यांची लक्ष्मी का सोडतील ते? तर ही चुकीच आहे. पण लोकप्रतिनिधी तिथं डबल जातच नाही ना. 5 वर्षात तुझी अडचण काय, तुम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे लोक पण चिडलेली असतात या संदर्भात. मग आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो काय तुमचा अजेंडा होता, म्हणजे तो मी कशा पद्धतीने किंवा कुठल्या गटात काय कसं करणार आहे? आमची पूर्ण तयारी झालेली आहे. बहुजन समाज पार्टी असेल, MIM पक्ष असेल, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी असेल आणि इतर समविचारी लोक की जे पक्षात नाहीत आणि ज्यांना पक्षाला ह्या लोकांना कंटाळलेत, असे अनेक लोक आहेत. आता मी काय उघड सांगू शकत नाही, पण भरपूर लोक आहेत की जी प्रस्थापितांच्या ह्याच्यात त्यांना तिकीट मिळत नाहीत आणि ती कंटाळलेत. ती लोक आमच्या बरोबर येऊन ती तुम्हाला काही दिवसात कळेल. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. उद्या जरी इलेक्शन लागलं तर उद्या आम्ही 21चे 21 अर्ज भरू शकतो, आम्ही सगळेजण मिळून, जे काय आमच्या आघाडीतली लोक आहेत. आणि याला आम्ही स्वाभिमानी आघाडी असं नाव दिलंय. पण याच्यामध्ये आता तुम्ही प्रामुख्याने उल्लेख केला की जी काही लोक नाराज आहेत ते आमच्याकडे येणार आहेत, पण ही जी काही पॅनल असणार आहे ही तुम्ही शेवटपर्यंत टिकवणार आहे का? मी तुम्हाला 100% सांगतो, माया पूर्ण कुलदैवताला स्मरण सांगतो की मी देवाच्या साक्षीनं सांगतो की पूर्ण पॅनल आम्ही पूर्णपणे टिकवून ही व्यवस्था बदलण्यासाठी काम करणार आहे. आम्हाला तसले छक्केपंजे करायची गरज नाही. देवाच्या साक्षीनं मी पूर्ण जे काही विषय आहे, कारण का सांगावं लागतंय, कारण ह्या जुन्या लोकांनी विश्वासार्थ गमावले. लोकांमधील त्यांनी जे काम केले आतापर्यंत छक्केपंजाचं, मॅनेजमेंटचं, बिनविरोधचं, त्यामुळे लोकांचा विश्वास राजकारणावर राहिला नाही. पण मी देवाच्या साक्षीनं पूर्ण जे काही विषय आहे कुठेही मॅनेजमेंटचा विषय ठेवणार नाही आणि जे काय आहे ते सरळ मार्गे थेट निवडणूक होतील आणि थेट लढत होईल. यामध्ये जुन्या लोकांना किंवा प्रस्थापित लोकांना लोक का नाकारतील आणि तुमच्याकडे ती काय कशासाठी वाटते? अहो तुम्ही बघा ना की सध्याचा काय परिस्थिती आहे. सध्याचे विद्यमान आमदार आहेत, 1.5 वर्ष झाला अजून कुठलं मोठं काम नाही. बाकीचे इतर लोक आहेत त्यांचं काय विषय? म्हणजे तुम्ही फक्त स्वतःच्या बंगल्यान गाड्या मोठं करण्यासाठी राजकारण करताय का, असा प्रश्न लोकांना पडलाय. पण शहाजी बापू पाठीमागच्या 5 वर्षात खरं तर बघितलं तर विकासाचं काम किंवा विकास निधी 5,500 कोटीचं आणलं म्हणून खरं तर चर्चा सांगोल्यामध्ये आहे. कागदोपत्री आणलंय, प्रत्यक्षात तुम्ही दाखवा ना तेवढं झालंय का डेव्हलपमेंट. तुम्ही मग डेव्हलपमेंट झाली नसते मग नगरपालिकेला यांना कशाला आता निवडून दिलं बापूच्या पॅनलला? तुम्ही 5 वर्षात तर विकास केलाय म्हणताय ना, मग आता डबल कुणाचा करायचा विकास?
काही डबल एकाच रस्त्यावर तुम्हाला डबल डांबर डबल सिमेंट हातरायचं आहे का? आता बापूने जे रस्ता केला तिथं आनंदभाऊ आता डांबर हातरणार आहेत असंच म्हणायचं आहे का तुम्हाला? मग आता यामध्ये खऱ्या अर्थानं बघितलं तर मग शहाजी बापूंचा जो काय विकासाचा विषय आहे मग तो चर्चेत म्हणजे खरा आहे की पोल वाटतोय? 50% काम झालंय आणि 50% कागदोपत्री आहे ती. बर. पूर्णच्या पूर्ण झालेला नाही विषय तो. निधी आलाय, काम अजून अपूर्ण आहेत. तुम्ही बघा ना, तुम्ही पत्रकार आहे, मला कशाला विचारताय? तुम्ही प्रत्यक्षात बघा, जिथं निधी आलाय तेवढं काम झालंय का? त्याचे पुरावे तुम्ही काढा ना तिथं जाऊन. तुम्ही आता पत्रकार आहे. मग आता यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी काही गट आहेत त्याच्यामध्ये कोणत्या गटामध्ये कसे उमेदवार किंवा कशा पद्धतीची व्यूहरचना आहे? ते आम्ही सर्वजण आता इथं आमचे अजय ठोकळे साहेब आलेत BSPचे, त्यांच्या बाकीच्या पक्षांची चर्चा करू. ते तुम्हाला काय आता आम्ही कुठलीच गोष्ट उमेदवारी बद्दल तुम्हाला डिक्लेअर नाही करत. काही गुपित ठेवावं लागतात, कारण उमेदवारी दिले की त्यांचा दबाव येतो, त्यामुळे तो विषय होणार पण नाही. 7 बाकी जिल्हा परिषद गटात आणि 14 पंचायत समिती गण पूर्ण ताकदी लढणार का? 100% 21 उमेदवार ह्या आघाडीचे रणांगणात दिसतील. पण आता याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर जी काही सांगोल्यातली जी काही नेते मंडळी आहे की दीपक आबा असतील, आमदार बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, त्याचबरोबर शहाजी बापू असतील आणि भाजप सुद्धा असेल, खरं तर ही सगळी लोक एकत्र येतील आणि निवडणूक कुठेतरी आपल्याला एक वेगळ्या लेवलला असेल अशी चर्चा सुद्धा लोकांमध्ये. हा बघा, त्यांनी किती एकत्र आले तरी आम्ही आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधानाचा लढवण्याचा अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा आम्ही सर्वसामान्य घरातली पोरं वापर करणार आहे. त्यांनी एकत्र किती दंडांगी येऊ द्या, त्यांच्या विरोधात आमची आघाडी ही 100% असेल. आणि ते काय तालुक्याचे मालक नाहीत. 4-5 तुम्ही नावं घेतली, त्यांना कोण काय तालुका फक्त नेते म्हणतात, पण काही दिवसांनी कळल की काय कोणाचा काय विषय आहे. त्यामुळे त्यांनी बिनविरोध करण्याचा प्रयत्न जरी केला तर जे सर्वसामान्य ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना आम्ही उभा करून तिथनं निवडून आणू. म्हणजे आता तुमचा जो अजेंडा आहे प्रामुख्याने ठरलेलाच आहे की 7 जिल्हा परिषदेवरती झेंडा रोवायचा. 100% आज तुम्हाला सांगतो की 21 उमेदवार ही तुम्हाला दिसतील, त्यात एकही कमी दिसणार नाही. खरं बघितलं तर आपल्यासोबत RY घुटुकडे सर की सगळ्या खरं तर कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वाच्या भूमिकेत असतात आणि सर जिल्हा परिषद पंचायत समिती आखाडा सुरू झालाय असं म्हटलं तरी पण वावगं ठरणार नाही आणि तुमचा तर अजेंडा ठरलेला आहे, विविध पक्ष तुम्ही एकत्र घेताय. ह्याच्यामध्ये कोणते कोणते पक्ष सोबत घेणार आहे? मगाजी तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर प्रथमतः बोलतो. या तालुक्यातील धनाढ्य सगळे पक्ष एका ठिकाणी येऊन ते एकत्र मिळून लढणार आहेत असं तुम्ही म्हणला. निवडणुकीच्या अगोदर सांगोला तालुक्याच्या वरनं असं हवेतनं हेलिकॉप्टर फिरत होतं, बरोबर? हवेतनं हेलिकॉप्टर फिरत होतं आणि निवडणुका झाल्यानंतर हेलिकॉप्टर दिसलंय का तुम्हाला कुठं? नाही दिसत. कारण हेलिकॉप्टरचं पेट्रोल संपलंय आता, नेत्यांच्या जवळचा पैसा संपलाय. नेत्यांनी लोकांनी काय केलंय, झाडून किरसुनीनं हेलिकॉप्टर पाडून टाकलंय. त्यामुळं हेलिकॉप्टरचं मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं ही सांगोला तालुक्याची जनता आणि प्रस्थापितांचं धनदांड्यांचं हिथं चालू देणार नाही. आणि जो पैशाच्या जीवावर लढतोय ना राजकारण, त्याचं मला म्हणजे माझं त्याला आज आव्हान आहे, तुझं किती बंडल घेऊन ये. तुम्ही त्यांना चितपट करणार आहे? 100%. जवळा गट असेल, मौद गट असेल, कोळा गट असेल, वाडेगाव असेल, त्याच्यानंतर कडलास असेल, सोनद असेल, या सगळ्या भागातनं स्वाभिमानी आघाडी खाली असणार सगळं पक्ष त्या पक्षाचे उमेदवार 100% प्रतिस्पर्धीचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही मी ठामपणे बोलतोय. बापू असेल, आबा असेल, देशमुख साहेब असतील, अनिकेत असेल, बाबासाहेब असेल, ह्यांचे प्रश्न विचारू नका, कारण त्यांची जनतेनं ही केलेलं आहे, त्यांना दाखवलेलं आहे कालच्या नगरपालिकेला. पण आता बघितलं तर एक गोष्ट अशी पण आहे की देशमुख घराणं खरं तर प्रस्थापित आहे आणि त्याच्यामध्ये विद्यमान आमदार आहेत आणि दोघांचं भांडण जे आहे ते देखील चव्हाट्यावर आलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे बघा, दोघांचं भांडण इलेक्शनच्या अगोदर असतंय. अनिकेत हा बालिशपणाचा कळस रचतो आणि तो बालिशपणाचा कळस पाडण्यासाठी बाबासाहेब देशमुख आणि ह्यांची रात्री मीटिंग होते. बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुखांची. अजून कोण आहे? शेकापला नेतं कोण आहे? शेकापला शिपूट आहे का? नाही. ही 2 म्हणजे शेकाप, म्हणजे अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख इज इक्वल टू शेकाप. ह्याच्या पलीकडे कोण आहे शेकाप?
बाबा लोकांना दारून मटणं दिली म्हणजे काही शेकाप झाला का? नाही. आबासाहेबांनी दारून मटणं न देता लोकांची कामं करून विचारानं हा लाल बावटा या महाराष्ट्रामध्ये सांगोला तालुक्यामध्ये पेरला होता. अरे आबासाहेबांच्या नंतर जनता दुखावली गेली, यांची आघाडी झाली आणि ही आघाडी जनता कदाचित पंचायत समित्या, ग्रामपंचायत आणि झेडपीला पचवू देणार नाही आणि ह्याचं उत्तर कालच्या इलेक्शन मधनं दाखवलेलं आहे. त्यामुळं जनतेनं येऊन स्वाभिमानी आघाडी तयार केलेली आहे. स्वाभिमानी आघाडी ही न कोणाला विकत जाणारी, न कुठल्या पैशाला भुलणारी, एका तरुण तडफदार कार्यकर्त्यांची, दलित असेल, वंचित असेल, वडर असेल, बेडर असेल, धनगर असेल, गरीब मराठा समाज असेल, या सगळ्या समाजाची ही स्वाभिमानी आघाडी. मग आता लाल बावटा नेमका खऱ्या अर्थानं सांगोल्यामध्ये अनिकेत जपणार की बाबासाहेब जपणार? हो का? हे दोघं बी जपत नाहीत. का? लाल बावटा ही दोघं पण जपत नाहीत. सांगा बरं, काल लाल बावट्याच्या नगरपालिकेला शिटा आल्या का? मग कशावरनं लाल बावटा यांनी जपला? आता ही झटायला लागले तर कारण ह्यांची पुढली आमदारकी धोक्यात येईल म्हणून झटायला लागले. एक भाव दुसरी मिटिंग, दुसरा भाव तिसरी मिटिंग. अरे राजकारण आहे कोणाचं? दीपक आबाज तर एक माणूस पण नाही. उरलेलं ती शहाजीबापून 5 वर्षात थोडंफार इकडे तिकडे केलेलं आले शिटा. भाजपचं काय? भाजपचा विषय सोडावं. हेलिकॉप्टर पाडलंय लोकांनी, भल्या लोकांनी हेलिकॉप्टर त्यानं झाडून पाडले खाली. भाजप गेलं वाहून तालुक्यातनं. पण आपल्याला नगरपालिकेच्या खरं तर पराभवानंतर जी काही शहर विकास आघाडी होती त्यांनी सांगितले की आम्ही आत्मचिंतन करतोय आणि आपल्याला देशमुख कुटुंबातील जे वाद होता तो चव्हाट्यावरती आपल्याला बघायला मिळाला. आणि कालच आपल्याला सांगोला कारखान्यावरती, ऊस कारखान्याच्या आंदोलनावेळी अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख एकत्र दिसले. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं? अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख हे एक आहेत. तिथं तुम्हाला एकत्र दिसले म्हणजे बालिशपणा करतात ना. अरे जनतेची दिशाभूल करतात. व्हॉट्सअप, ट्विटर, त्यानंतर युट्यूब ह्याच्यावरनं सगळी जनता जागृत झालेली आहे. दर्याखोऱ्यातील धनगर समाज, मराठा समाज, वंचित दलित समाज ह्याला कळतंय रे तुम्ही काय खेळा चालू द्या. हे अशामुळे तर तुमचा शेकाप संपत आला. पण आबासाहेबांचे विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये लाल बावटा असेल आणि त्यांचे विचार आम्ही प्रेरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कितीही आबासाहेबांच्या विचाराला संपवण्याचा प्रयत्न केला पण स्वाभिमानी आघाडी ही आबासाहेबांच्या विचाराला कधी संपू देणार नाही, हे आमचं आश्वासन आहे आणि आव्हान आहे. मग यामध्ये आता विकासाचा जो काय अजेंडा तुम्ही ठरवलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, तो काय नेमका? हे बघा, महिला सबलीकरण पहिला अजेंडा, महिला सबलीकरण आणि प्रत्येक गटामधील गोरगरिबांच्या व्यक्तींना फुकट शिक्षण, या तालुक्यामध्ये एक मेडिकल कॉलेज, त्यानंतर त्या गटामधील पंचायत गण असेल, जिल्हा परिषद गण असेल, तिथल्या त्या लोकांना व्यवसायासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, शेतमजुरांच्यासाठी व्यवस्था करणं आणि जनतेसाठी आलेला जो ग्राम विकास मंत्र्याचा जो निधी आहे तो ग्रामपंचायतीच्या त्या सरपंचाच्या नावावर किंवा ग्रामसेवकाच्या नावावर देऊन त्या भागाचा विकास करणं. लोक स्वीकारतील? 100%. कशासाठी स्वीकारतील तुम्हाला? का नाही स्वीकारणार? कारण लोक फक्त म्हणतात की तुम्ही चर्चेत किंवा बोलण्यापुरतं राहता. मग बोलल्याशिवाय राजकारण कसलं? आता तुम्ही कसं आहे, तुम्ही बोलतायच ना, मग बोलल्याशिवाय राजकारण कसं? आता तुम्ही जी विकासाचा अजेंडा आहे म्हणजे आजपर्यंतच्या काळात चळवळी काय काय केली? आजपर्यंतच्या काळामध्ये चळवळी म्हणजे धनगर समाजाचं आंदोलन केलं, मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळण्यासाठी घेरडी या गावामध्ये अहिल्या चौकामध्ये आंदोलन केलं. त्याचबरोबर वासूद चौकामध्ये जे बच्चूभाऊंनी जे आंदोलन उभा केलेलं होतं प्रहार संघटनेत, त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं. पंचायत समितीच्या समोर आंदोलन केलं. त्याचबरोबर अनेक केसेस पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, मंत्रालयापर्यंत जनतेचे प्रॉब्लेम घेऊन जाताना जी काही जनतेनं आम्हाला भाकरीची भुती बांधून दिलेली आहे ती मंत्रालयासमोर सोडायची आणि कामाला लागायचं, अशा प्रकारे काम आम्ही केलेलं आहे. म्हणजे मुठभर मावळे या वेळेला तुटून पडणार ही 100% जिल्हा परिषद, पंचायत समितीने, ग्रामपंचायतीमध्ये आमचा विरोधक हा फक्त शिवसेना विरुद्ध स्वाभिमानी आघाडी ह्या कार्यकर्त्यांचा भाजप आणि शेकाप ह्याला आम्ही विरोधक मानलंच नाही. आज या ठिकाणी तुमची बीएसपा आणि या ठिकाणी कर्ते यांच्याशी चर्चा झालेली आहे की कशा पद्धतीने तुमचं जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या अनुषंगाने चर्चा झाली? कसं आहे, गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातला मातंग समाज असेल, होलार समाज असेल, बौद्ध समाज असेल, आता बघायला गेलं तर जिल्हा परिषदला एससीचं काही ठिकाणी आरक्षण नाही, काही ठिकाणी ओबीसीचं आहे, काही ठिकाणी ओपन आहे. मग ओपन मधनं मातंग समाज, होलार समाज आणि इथल्या बौद्ध समाजाला हे प्रस्थापित पक्ष
उमेदवारी देणार आहेत का? तर एकंदरीत ते ओपन मधून बहुजन समाजाला कोणत्याही, मग ओलार समाज असेल, मातंग समाज असेल, ह्यांना हे उमेदवारी देणार नाहीत. ह्यांना फक्त आमची मतं चालतात, बहुजन समाजाची मतं चालतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही समविचारी पक्षाने आघाडी करून ह्या तालुक्यामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचं जे काही महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरीचा चळवळीचा मानला जातो, तशा पद्धतीने आम्ही समविचारी सर्वजण सोबत येऊन ह्या स्वाभिमानी आघाडीच्या सोबत सर्व पक्ष आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदला मातंग समाज असेल, होलार समाज असेल, बौद्ध समाज असेल, यांना ओपन मधनं उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं बहुजनाचं राजकारण जे काय आहे ना, ह्या प्रस्थापित व्यवस्थेला दाखवून देण्यासाठी आम्ही हे निर्णय घेतले. पण आता तुम्ही सांगता की प्रस्थापितांच्या विरोधात खरं तर आम्ही ही दंड थोपटलेत. पण उद्या जर आपले उमेदवार ह्या प्रस्थापितांनी काही जर दबाव टाकला किंवा कशा पद्धतीचं जर काही षड्यंत्र वापरलं तर तुमचे उमेदवार असतील या आखाड्यामध्ये तर ते माघारी घेणार नाहीत. अशा पद्धतीचं खरं तर प्लॅनिंग जी आहे ती कशा पद्धतीने आखली? खरं सांगायला गेलं तर आमचे बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता तर केडर बेस कार्यकर्ता आहे. कुणी किती दमदाटी, दादागिरी, आरेरावीची भाषा केली तर आम्ही खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांची चळवळ स्वाभिमानानं लढणारी माणसं आहे. त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं निळा झेंडा फडकावा आणि निळा आणि पिवळा फडक एकत्र झाल्यानंतर जी काय क्रांती होत्या ती हाके सरांनी आणि आमच्या कावराम चौधरी साहेबांनी बारामतीमधून दाखवून दिलेले, आणि हीच हाक जी महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निळा पिवळा आणि भगवा एकत्र होऊन ह्या प्रस्थापित व्यवस्थेला भुईसपाट करण्यासाठी आम्ही ही आघाडी बनवलेली आहे सांगोल्यातली. तर आपल्यासोबत ही जी काय मंडळी होती यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि आपल्यासोबत अजून एक कार्यकर्ते आहेत, तर यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया जी काय भूमिका असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं, ती रणनीती, जी आखाडा, ती कशा पद्धतीने तुम्ही ती प्लॅनिंग केलेलं आहे? आता जे आहे ना, आमचा सपोर्ट ह्यांनाच राहणार आहे. मग खरं तर चर्चा चालू आहे की तुम्ही ही जवळा आपली गटात चर्चा ह्याच्यासाठी स्वाभिमानी आघाडीतनं चर्चा चालू आहे. चालू आहे. मग तुम्ही उमेदवार दिली तर लढणार का? नाही दिली तर लढणार लढणार. 100%. तर मंडळी, आपण ही जी काय होती ती गुटुगडे बंधू होते आणि त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं दंड थोपटलेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई या सांगोल्यामध्ये लढू आणि विजयाचा गुलाल देखील आम्ही उधळू, अशा पद्धतीचा जो काय आक्रमक पवित्रा त्यांनी जो आहे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, याचबरोबर जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काय निवडणुका होतील यामध्ये सुद्धा ही स्वाभिमानी आघाडी अशाच पद्धतीनं काम करून या प्रस्थापितांना घरात बसवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.